विठुरायाची पंढरी सगळ्यांनाच माहिती आहे, परंतु महाराष्ट्राची धाकली पंढरी तुम्हाला माहिती आहे का? जिथं प्रभू श्रीरामांचं विमान ऋषीमुनींसाठी थांबलं, तिथं विठ्ठल आणि रुक्माईनं त्यांचं वचन पूर्ण केलं. जिथं प्रत्येक 12व्या वर्षी स्वयंभू शिवलिंग प्रगट होतं, तिथं भुयाराचं रहस्य मात्र कायम गुढ बनून राहतं. 9 गाद्यांची गुरुशिष्य परंपरा, समृद्ध विचारांचा वारसा, भक्तिशक्तीच्या संगमाची गाथा आणि कित्येक रोमांचकारी लोककथा असं वैभवशाली तीर्थक्षेत्र म्हणजेच श्री क्षेत्र नारायणगड. तर आजचा आपला हा प्रवास असणार आहे याच वैभवशाली नारायणगडाचा. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण तुमची एक लाईक लाख मोलाची आहे. तर चला सुरुवात करूयात नगद नारायण महाराजांच्या जयघोषाने. पूर्वीची चंपावती नगरी म्हणजे आत्ताचा बीड जिल्हा. विकासाच्या बाबतीत मात्र कायमच दुर्लक्षित. परंतु या चंपावती नगरीमध्ये अशी कित्येक ठिकाणं आहेत जी निसर्ग सौंदर्याने संपन्न आणि वैभवाने समृद्ध आहेत, ज्यामध्ये कपिलदार आणि सौतडा या धबधब्याचे निसर्ग सौंदर्य, परळी वैजनाथाचे ज्योतिर्लिंग, तर कंकालेश्वराचे स्थापत्य, योगेश्वरी आणि खंडेश्वरीचा उत्सव, तर दीपमाळ आणि खजाना विहिरीचे रहस्य, ही यादी वाढतच जाणारी आहे. आणि त्यातच एक भर म्हणजे शक्ती आणि भक्तीची सांगड घालणारा श्री क्षेत्र नारायणगड. या तीर्थक्षेत्राला धाकली पंढरी म्हणूनही ओळखलं जातं. येथे कोणतेही सत्कर्म किंवा दुष्कर्म यांचं फळ नगदी मिळतं, म्हणून या ठिकाणाला नगद नारायणगड असंही म्हणतात. तर अशा ह्या वैभवशाली गडावर आज आपण पाहणार आहोत गडाचं ऐतिहासिक स्थापत्य, विठ्ठल रुक्माईची भावदर्शक मूर्ती, प्रत्येक 12व्या वर्षी प्रगट होणारं स्वयंभू शिवलिंग, श्री नगद नारायणांची गुरुपरंपरा, खडकालाही पाझर फोडणारा गंगाघाट, शेणाचं सोनं झालेला सोनवाईचं ठिकाण आणि श्वेतभुजंगराज रक्षण करत असलेलं रहस्यमय भुयार. त्याचबरोबर प्रचलित दंतकथा, अनेक आख्यायिका, आश्चर्यकारक लोककथा आणि कित्येक ठिकाणं. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि हो, सुरुवात करण्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहताय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. श्री क्षेत्र नारायणगड हे बीड शहराच्या पश्चिमेला सुमारे 21 किलोमीटर अंतरावर आहे. बीड, राजुरी, बेलुरा या मार्गे आपल्याला गडावर जाता येतं. गडावर जाण्यासाठी राजुरीमधून रिक्षा उपलब्ध असतात आणि बीडमधून एसटी बसने जायचं झाल्यास त्याचं वेळापत्रक याप्रमाणे आहे. आपण मात्र दुचाकीचा पर्याय निवडतो. श्री क्षेत्र संस्थान नारायणगड या कमानेला मागे टाकत आपण गडाच्या दिशेने निघतो. बेलोरा गावाला मागे टाकलं की गडाचा डोंगर दिसायला लागतो. या डोंगराचं वैशिष्ट्य असं की तो कोणत्याही दिशेने पाहिल्यास अर्धचंद्राकृती आकारात दिसतो. दुसऱ्या कमानेला मागे टाकलं की आपण पोहोचतो गडाच्या परिसरात. गडाचा परिसर हा पूर्व पश्चिम 3 किलोमीटर तर उत्तर दक्षिण 7 किलोमीटर इतका विस्तीर्ण आहे. दुरून पाहिल्यास हा गड एखाद्या भक्कम किल्ल्यासारखा दिसतो. उंच दगडी तटबंदी गडाच्या रक्षणाचं काम करते आणि याच तटबंदीमध्ये महाद्वारात आपण पोहोचतो. दोन्ही बाजूला विशालकाय हत्ती शिल्प असल्यामुळे या दरवाजाला हत्ती दरवाजा असंही म्हणतात. या महाद्वारावर जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचं गरुडावर विराजमान शिल्प, सोबत वारकरी आणि बाजूला वानरांची फौज असा देखावा आहे. हे सगळं पाहिलं की आपण हत्ती दरवाजामधून गडाच्या आवारात प्रवेश करतो. आतमध्ये येताच समोरच सभामंडप आहे. पूर्वी या ठिकाणी तेल्या मारुतीचं मंदिर होतं. तेल्या मारुती आणि हनुमान भक्त भीमाबाई यांच्या भक्तीची साक्ष देणारी कथा आपण पुढे पाहणारच आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी एक हेमाडपंथी पद्धतीचा लहान सभामंडप होता. तो भजन, कीर्तन आदी कार्यक्रमास अपुरा पडत असे. म्हणूनच महंत महादेव महाराज तिसरे यांनी तो दगडी सभामंडप उकलला आणि त्याच्या जागेवर आत्ताचा भव्य आणि विस्तीर्ण सभामंडप बांधला. त्यामुळे भजन, कीर्तन, सामुदायिक पारायण इत्यादी कार्यक्रमाची उत्तम सोय झाली. या सभामंडपापासून गडाचं 400 कणी हेमाडपंथी बांधकाम नजरेस पडतं. सभोवतालची दुमजली सुंदर इमारत दर्शनीय आहे. गडाच्या बांधकामात लाकडाचा वापर फक्त दरवाजासाठी केलेला आहे, तर बाकीचं बांधकाम हे दगडात आहे. या गडाच्या रचनेमध्ये दगडांचा वापर कल्पकतेने केलेला आहे आणि त्याचं उदाहरण म्हणजे हे दगडी स्तंभ. तर असं हे गडाचं स्थापत्य पाहत आपण दर्शन बारीला लागतो. एरवी गर्दी कमी असल्यामुळे लवकर दर्शन होतं, परंतु एकादशीच्या दिवशी मात्र दर्शनासाठी अनेक तास लागतात. जर भाविकांची गर्दी जास्त असेल तर दर्शन बारी थेट दुसऱ्या मजल्यापर्यंत जाते आणि इथून दिसणारं गडाचं विहंगम दृश्य डोळ्यात साठवण्यासारखं आहे. तर 3 शिखरांची उंची लक्षवेधक आहे. दर्शन बारीत हरिनामाचा गजर करत आपण मुख्य मंदिरात पोहोचतो. येथील गाभाऱ्यात विठ्ठल रुक्माईची स्वयंभू मूर्ती आहे. याबद्दलची आख्यायिका अशी की प्रभू श्रीराम लंका विजय करून परतीच्या मार्गाला जात असताना त्यांचं विमान या सिद्धक्षेत्रात थांबलं. प्रभू श्रीरामांनी कारण विचारता जांबवंतांनी सांगितलं की या सिद्धक्षेत्रात 13 सिद्ध ऋषी एका भूमिगत तलावाशेजारी तप करत असून त्यांना तुमच्या दर्शनाची आस आहे. प्रभू श्रीराम एका गुहेतून भूमिगत तलावाशेजारी असणाऱ्या सिद्ध ऋषींच्या भेटीला गेले. ऋषींचं आदरातिथ्य आणि भक्ती पाहून प्रभू श्रीरामांनी ऋषींना वरदान मागायला सांगितलं. तुम्ही येथे कायम वास्तव्य करावं असा वर मागताच ही वचनपूर्ती मी कलियुगात पूर्ण करेल असा वर देऊन प्रभू श्रीरामांनी सिद्ध ऋषींचा निरोप घेतला. प्रभू श्रीराम ज्या गुहेतून सिद्ध ऋषींच्या भेटीला गेले होते ते रहस्यमय भुयार आपण पुढे पाहणारच आहोत.
पुढे नारद मुनी यांनी नारायणाच्या रूपात अवतार घेतला. त्याचबरोबर 13 सिद्ध ऋषीमधील कपिल मुनी यांनी महादेव आणि सिद्धनाथ मुनी यांनी शेटीबा यांच्या रूपात जन्म घेतला. विठ्ठल भेटीच्या आसक्तीने ते पंढरपुराला आले. पंढरपुरात नारायण महाराजांनी महादेव आणि शेटीबा यांना अनुग्रह दिला. तिघेही दर्शनाला येत आहेत हे पाहून पांडुरंगाने रुक्मिणीला रामावतारातील वचनाची आठवण करून दिली. तिघे मंदिरात आल्यानंतर पांडुरंगाने त्यांना दर्शन दिले आणि सांगितले, तुमची कर्मभूमी आधीपासूनच निश्चित आहे, तुम्ही माझ्याबरोबर चला. असं म्हणून पांडुरंग रुक्मिणीसह या सिद्धक्षेत्रात आले आणि तेव्हापासूनच ते या सिद्धक्षेत्रात स्वयंभू रूपात वास्तव्य करू लागले. स्वतः ब्रह्मदेवाने या सिद्धक्षेत्राचे भविष्य सांगितलं की रुक्मिणीसह पांडुरंग, स्वयंभू महादेव, 13 सिद्ध ऋषी आणि नारद मुनी यांचं वास्तव्य येथे कायम असेल. तसेच गंगा, भागीरथी आणि प्रयाग ही तीर्थ प्रगट होतील आणि या सर्वांच्या कृपेमुळे या सिद्धक्षेत्रात केलेलं कोणतंही सत्कर्म असो, दुष्कर्म असो अथवा भक्ती, या सगळ्यांचं फळ तात्काळ म्हणजेच नगदी मिळेल. म्हणूनच या सिद्धक्षेत्राला श्रीक्षेत्र नारायणगड म्हणून ओळखलं जाईल. श्रीक्षेत्र पंढरपूरप्रमाणेच येथे वारीला येणारा प्रत्येक जडजीवाचा उद्धार होऊन ते इहलोकी तथा परलोकी सुखी होतील. म्हणून या क्षेत्रास लोक धाकली पंढरी देखील म्हणतील. आजही भाविक महिन्याच्या शुक्ल एकादशीला दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. आपणही विठ्ठल रुक्माईचं दर्शन करून गाभाऱ्यातून बाहेर पडतो. विठ्ठल रुक्माई मंदिराच्या उत्तरेला पूर्वेकडे तोंड असलेलं महादेवाचं स्वयंभू मंदिर आहे. या स्वयंभू म्हणण्याचं कारण की ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलींच्या अवतारा अगोदर आळंदीमध्ये भगवान शंकर सिद्धेश्वराच्या रूपात अवतरले, अगदी त्याचप्रमाणे नारायणगडावर नारद मुनीचा अवतार श्री नारायण यांच्या अगोदर भगवान शंकर येथे शिवलिंगाच्या स्वरूपात अवतरले. येथील एका शिळेवर प्रत्येक 12व्या वर्षी एक नवीन शिवलिंग प्रगट होतं, तर आधीच्या शिवलिंगाचा आकार काळानुसार वाढत जातो. आतापर्यंत इथे साधारण 36 शिवलिंग प्रगट झाले आहेत. याचाच अर्थ 36 गुणिले 12 म्हणजे 432 वर्षापासून हा नारायणगड अस्तित्वात आहे. तर काही भाविक असंही म्हणतात की ही शिवलिंग मोजता येत नाहीत आणि मोजण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक वेळी शिवलिंगाची संख्या वेगवेगळी असते. खरंच आहे ना हे चमत्कारिक? जर तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा हर हर महादेव. या स्वयंभू महादेव मंदिराच्या शेजारीच नारद मुनींचे अवतार महंत श्री नारायण महाराज, त्यांचे शिष्य कपिल मुनींचा अवतार महंत श्री महादेव महाराज पहिले आणि सिद्धनाथ मुनींचा अवतार महंत श्री शेटीबा उर्फ दादासाहेब महाराज यांच्या समाध्या आहेत. या तिन्ही समाध्यामध्ये अंतर खूप कमी असल्यामुळे या तिन्हीचं मिळून एकच समाधी मंदिर आहे. या तिन्ही महंतांनी नारायणगडाची पायाभरणी करून भागवत धर्माच्या प्रसाराचं मोलाचं कार्य केलं. त्यांची ही गुरु शिष्य परंपरा अजूनही अखंड सुरू आहे. त्याबद्दल आत्ताचे महंत श्री शिवाजी महाराज सांगतात, रामकृष्ण हरी. श्रीक्षेत्र संस्थान नारायणगडाची ही अनादी परंपरा आहे. ही नाथ महाराजांची गुरु शिष्य परंपरा ही चालत आलेली आहे. या नारायणगडाचे मूळ पुरुष महंत नगद नारायण महाराज यांनी या संस्थांची स्थापना केलेली आहे. पहिले मूळ पुरुष नगद नारायण महाराज, दुसरे महंत महादेव महाराज, तिसरे महंत दादा महाराज, चौथे महंत गोविंद महाराज, पाचवे महंत महादेव महाराज, सहावे महंत नरसोबाबा महाराज, सातवे महंत माणिक बाबा महाराज आणि आठवे महंत परमपूजनीय गुरुवर्य महंत महादेव बाबा आणि आमची ही 9वी गादी. अशी ही नारायणगडाची गुरु शिष्य परंपरा इथपर्यंत चालत आलेली आहे. तर अशी ही गुरु शिष्य परंपरा यापुढेही अशीच अखंड सुरू राहील. आपण सर्व महंताचं दर्शन घेऊन मुख्य मंदिराच्या पूर्वद्वारातून बाहेर पडतो. पूर्वद्वाराच्या उजव्या बाजूस महंत श्री महादेव महाराज तिसरे यांचं मंदिर आहे. या मंदिरात महादेव बाबांची संगमरवरातील रेखीव मूर्ती आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी विठ्ठल रुक्माई आणि महादेव या मंदिराच्या शिखरांचा जीर्णोद्धार केला. गडावर अनेक विकास कामे केली. तसेच आजूबाजूच्या गावात पशुहत्याबंदी आणि प्रबोधनही केलं. या मंदिराच्या बाजूलाच तेल्या मारुतीचं मंदिर आहे. याबद्दलची कथा अशी की महंत नरसू महाराजांच्या मातोश्री भीमाबाई या हनुमान भक्त होत्या. त्या त्यांच्या सासरी मुर्शदपूर या गावात नित्यनेमाने हनुमानासाठी सांजवात घेऊन जायच्या. एकदा सांजवात घेऊन जात असताना त्यांच्या हातातील दिवा वाऱ्याने विझला. त्या थेट मंदिरात गेल्या आणि हनुमानाला जाब विचारला की तुझ्यासाठी आणलेला दिवा तुझ्या वडिलांनी का विझवला, असं म्हणून त्यांनी मारुतीरायाच्या कानाखाली मारली. त्यानंतर त्यांचं निरंजन कधीच विझलं नाही. पुढे नरसू महाराजांनी त्यांना गडावर आणलं. यापुढे आपल्या हातातून हनुमानाची सेवा होणार नाही ही खंत मनात धरून त्या गडाच्या दिशेने मागे न पाहता चालू लागल्या. गडाच्या पूर्वद्वाराजवळ आल्यावर त्यांनी मागे पाहिलं आणि त्यांना मारुतीरायाचं दर्शन झालं. येथेच त्यांनी मारुतीरायाची स्थापना केली. पुढे सभामंडपाचा जीर्णोद्धार केल्यामुळे तेल्या मारुतीचं नवीन मंदिर महंत श्री महादेव महाराजांच्या शेजारी बांधलं गेलं. तेल्या मारुती मंदिराच्या शेजारीच एका लहान मंदिरात गणपतीची संगमरवरातील सुरेख मूर्ती आहे. तर पूर्वद्वाराच्या उत्तरेला तुळशी वृंदावन आणि तुळशीभक्त भीमाबाई यांचं समाधी मंदिर आहे. भीमाबाई या गोविंद महाराजांच्या पत्नी. पतीप्रमाणेच आपल्याही आयुष्याचं कल्याण व्हावं म्हणून त्या तुळशीची सेवा करायच्या. त्यांच्या हयातीत या गडावरून कधीही कुणी उपाशी गेलं नाही. सभामंडपाच्या दक्षिण दिशेला अमृत महाराजांची समाधी आहे. ते नरसू महाराजांचे निस्सिम भक्त असून त्यांची गडावर अपार श्रद्धा होती. त्यांना सिद्धी प्राप्त असल्यामुळे ते लोकांच्या व्याधी दूर करायचे. त्यामुळेच लोक त्यांना साक्षात्कारी बाबा म्हणायचे.
आजही भाविक व्याधीमुक्त होण्यासाठी अमृत महाराजांच्या समाधीवर भस्म, लिंबू किंवा काळा दोरा अर्पण करतात. या समाधीच्या शेजारीच आळंदीप्रमाणे अजान वृक्ष आहे. मोठ्या श्रद्धेने भाविक अजान वृक्षाचं दर्शन घेतात. गडाच्या मागच्या बाजूस महंताचं निवासस्थान आहे आणि त्याच्या बाजूला महंताची गादी आहे. महंताचं दर्शन घेण्यासाठी प्रत्येक एकादशीला येथे भाविकांची गर्दी होते. आता या गादीवर गडाचे महंत श्री शिवाजी महाराज आहेत. शिवाजी महाराजांच्या आत्तापर्यंतच्या कार्यकाळात गडाच्या विकास कामात मोलाची भर पडली. गडाच्या चारही बाजूला डांबरी रस्ते, गडाचं सुशोभीकरण आणि गडाच्या तटबंदीला दुसऱ्या मजल्याचं बांधकाम अशी कित्येक विकास कामं झाली आहेत आणि ती अखंड सुरू आहेत. गडाच्या विकास कामात महंत शिवाजी महाराजांचं योगदान मोलाचं आहे. त्यांची भेट आणि दर्शन घेऊन आपण गडाची प्रदक्षिणा करतो आणि काही काळ आपण सभामंडपात विसावा घेतो. या नारायणगडाचं संपूर्ण दर्शन झाल्यावर गडाच्या उत्तरद्वारातून बाहेर पडतो ते गडाच्या परिसरातील आश्चर्यकारक ठिकाणं पाहण्यासाठी. यामधील रहस्यमय भुयार आपण शेवटी पाहणारच आहोत. त्या अगोदर आपण निघतो गंगा घाटाकडे. गडापासून काही अंतर चालून आलं की आपल्याला गंगा घाट दिसतो. नारायणगडाच्या उत्तरेला पिण्याच्या पाण्याची एक विहीर आहे. ती गडावरील पाणी टंचाई दूर व्हावी म्हणून गोविंद महाराजांनी खोदली. या विहिरीत प्रथम गंगेचे पाणी आणून टाकले होते म्हणून यास गंगा घाट म्हणतात. या विहिरीला अगदी उन्हाळ्यात सुद्धा पाणी असतं. इथे दुसऱ्या महादेव महाराजांचे शिष्य श्री सिद्धेश्वर महाराज यांची समाधी आहे. या गंगा घाटाच्या पूर्वेस जुने धरण आहे. गडावरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी नरसू महाराज यांनी डोंगराचे 2 तुटलेले कडे बांधकामाने एकत्र जोडून हे धरण बांधले. काळाच्या ओघात ते फुटले. आज याच ठिकाणी एक नवीन धरण बांधण्यात आले आहे. येथूनच पूर्व दिशेला भागीरथी कुंड आहे. पूर्वी गोविंद महाराजांच्या काळात काशीवरून पाणी आणले जाई. एकदा काशीच्या पाण्याच्या कावडीतील काही पाणी येथे सांडले. ते जमिनीत आटले नाही हे पाहून गोविंद महाराजांनी या ठिकाणी एक कुंड खोदले. तेच हे भागीरथी कुंड. दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी या कुंडाची पूजा करून भागीरथीचे तीर्थ घेतले जाते. या भागीरथी कुंडाच्या पश्चिम दिशेला एका पुरातन मंदिराच्या अस्तित्वाच्या खुणा दिसतात. झाडाझुडपात दडलेलं आणि उघड्यावर असलेल्या या ठिकाणी पूर्वी सोनूबाईचं मंदिर होतं. आजही येथे मंदिराचे अवशेष आणि मूर्ती दिसतात. या सोनूबाई आणि तिच्या लेकराची लोककथा खरंच रोमांचकारक आहे. ती अशी की सोनूबाईचा मुलगा रोज गुरे चालण्यासाठी जात असे. काही दिवसापासून त्यांच्या गुरामध्ये रोज एक काळी कपिला गाय येऊ लागली आणि संध्याकाळ होताच ती निघून जायची. असेच 3-4 महिने उलटून गेले आणि हा नित्यक्रम सुरूच राहिला. ही गोष्ट त्यांनी आईला सांगितली. सोनूबाईने सुद्धा ती गाय तू फुकट सांभाळू नकोस तर तिच्या मालकाकडून राखोळीचे पैसे घेऊन ये असं म्हणलं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सोनूबाईचा मुलगा त्या काळ्या कपिला गायच्या पाठीमागे गेला. कपिला गाय एका रहस्यमय भुयारातून सप्तऋषींच्या ठिकाणी गेली. सप्तऋषींनी त्या मुलाला येण्याचं कारण विचारताच मुलगा म्हणाला, गेली 4 महिने मी तुमची गाय सांभाळतोय आणि आईने मला राखोळीचे पैसे घेऊन यायला सांगितलंय. सप्तऋषींनी त्याला तेथे पडलेलं कपिला गायचं शेण घेऊन जायला सांगितलं. ते शेण हातात बसत नाही म्हणून मुलाने आपल्या शेल्यात शेण भरलं आणि तो भुयारातून बाहेर आला. काही अंतर चालून आल्यावर पैशाऐवजी शेण दिलंय या रागाने ते शेण टाकून देऊन तो घरी आला. दुसऱ्या दिवशी सोनूबाईने त्याचा शेला धुण्यासाठी घेतला तर त्याला शेणाऐवजी सोनं चिटकलेलं होतं. मुलाला विचारताच त्याने संपूर्ण प्रसंग सांगितला. दोन्ही मायलेकरं आशेने सोन्याच्या शोधात निघाले आणि या ठिकाणी येऊन ते अदृश्य झाले. कारण सप्तऋषींची भेट त्यांच्या इच्छाशिवाय घेता येत नाही आणि ज्या ठिकाणी हे मायलेकर अदृश्य झाले तेच हे सोनूबाईचं ठिकाण. आजही आसपासच्या परिसरातील स्त्रिया श्रावण महिन्यात सोनूबाईच्या दर्शनाला येतात. या ठिकाणाचं दर्शन घेऊन आपण रहस्यमय भुयार पाहण्यासाठी निघतो. गडाच्या परिसरातील हे रहस्यमय भुयार अगदी मोजक्याच लोकांना माहीत आहे. त्याचा शोध घेताना आमच्या मात्र नाकी नऊ कारण डोक्यावर रखरखत ऊन आणि दिशा माहीत नसणं. त्यामुळे हे भुयार शोधण्यात अनंत अडचणी येत होत्या. शेवटी स्थानिक लोकांच्या मदतीने हे भुयार शोधण्याचं ठरवलं. मित्रांच्या मदतीने सुद्धा 2 वेळेस रस्ता चुकला आणि शेवटी आम्ही या रहस्यमय भुयाराजवळ पोहोचलो. नारायणगडाच्या डोंगरात असणारं हे भुयार सहजासहजी सापडणं शक्य नव्हतं. काल दुपारपासून हे शोधण्याचा प्रयत्न सुरू होता परंतु ते आम्हाला काही सापडलं नाही. आज स्थानिकांच्या मदतीने ते सापडलं. तर याबद्दलची कथा अशी की पूर्वी एखादा माणूस घोड्यावर बसून सहज आत जाऊ शकेल एवढी त्याची उंची होती. परंतु काळाच्या ओघात या भुयाराच्या तोंडाशी माती साचल्यामुळे आज जाणारा रस्ता अगदीच अरुंद झाला. दंतकथेनुसार प्रभू श्रीराम सिद्धऋषींना भेटायला याच भुयारातून गेले होते. आज मात्र या भुयारामध्ये जाण्याचं कोणाचंही धाडस होत नाही. असं म्हणतात या भुयाराचं रक्षण एक श्वेतभुजंगराज करतो आणि सिद्धऋषींच्या आज्ञेशिवाय कलियुगातील कोणताही माणूस आत जाऊ शकत नाही. एकदा धाडस करून एका मेंढपाळाने त्याच्या खंडीभर मेंढ्या या भुयारात सोडल्या आणि त्या मेंढ्या पुन्हा कधीच परत आल्या नाहीत. त्या मेंढ्याचं पुढं काय झालं हे मात्र गुढच राहिलं. आजही या भुयाराच्या तोंडाशी असंख्य वटवाघुळे दिसतात. या भुयारामध्ये जाण्याचं धाडस न करता आम्ही या ठिकाणाचं दर्शन घेतलं आणि पुन्हा गडावर निघालो ते चमत्कारी वडबाबा यांच्या दर्शनासाठी. नारायणगडाच्या यात्रा मैदानाच्या पूर्वेला वडबाबाचं स्थान आहे. वडबाबाचं नाव जयसिंग असून ते नरसू महाराजांचे शिष्य होते. वडाखाली राहत असल्यामुळे लोक त्यांना वडबाबा म्हणायचे. महाराजांनी त्यांच्यावर गडावरील जमिनीच्या राखणीचे काम सोपवले होते. ते आपल्या जादूटोण्याच्या प्रभावाने लोकांचे आजार बरे करीत. आज
आजही सोबणी आजार असलेले लहान मुलं आणि ज्या स्त्रियांचे मूल जगत नाही अशा स्त्रिया या वडबाबाच्या 5 वाऱ्या करतात आणि त्यांना गुणही येतो असं म्हणतात. तर असा हा संपूर्ण नारायणगड दर्शनाचा हा व्हिडिओ तुमच्या जवळच्यांना शेअर करा. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत रामकृष्ण हरी.